Hello everyone, welcome back into the BU tutorials. So in the last lecture, we have covered preparation methods of alkene. Today we are going to discuss about isomerism shown by alkanes and the physical properties of the alkene. So let's check who is type of isomerism shown by the alkene. Isomerism shown by alkane. So three types of isomerism, तीन प्रकारचे isomerism alkanes दाखवतात. त्यामध्ये फर्स्ट येतो चेन आयसोमेरिझम. काय येतो? चेन isomerism. As we already know that the definition of the chain isomerism is the having same molecular formula but different arrangement of the carbon atom. कार्बन ॲटमची जी अरेंजमेंट असते ती डिफरंट असते. मॉलिक्युलर फॉर्म्युला त्यांचा काय येतो? सेम काय आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो सेम आहे पण डिफरंट काय येतो? डिफरंट काय येते? त्यांची अरेंजमेंट ऑफ कार्बन ॲटम. काय आहे डिफरंट? अरेंजमेंट ऑफ कार्बन ॲटम्स. ठीक आहे, लक्षात येते. म्हणजे सेम काय आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला. डिफरंट काय आहे? अरेंजमेंट ऑफ कार्बन ॲटम इन द स्ट्रक्चर. स्ट्रक्चर मध्ये जी काही अरेंजमेंट आहे कार्बन ॲटमची ती डिफरंट येणार. एक्झाम्पल बघूया आपण ब्युटेनचं. CH3 CH2 CH2 आणि CH3. हा झाला यंग ब्युटेन. आता यंग ब्युटेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येतो? C4H10. ठीक आहे, लक्षात येते. C4 कार्बन 4 आहेत आणि हायड्रोजन किती आहे? 10. C4H10 हॅविंग मॉलिक्युलर फॉर्म्युला. ब्युटेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आला? C4H10. आता हेच स्ट्रक्चर येते. हे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणारा कंपाऊंड येणार पण त्याच्या अरेंजमेंट बघा कार्बन ॲटमची कशी येते. नेक्स्ट त्यामध्ये बघा एक्झाम्पल CH3 आणि CH3 आहे आयसोब्युटेन. काय आहे? आयसोब्युटेन. आयसोब्युटेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येतो बघा? 1 2 3 4. कार्बन किती झाले? 4 आणि हायड्रोजन किती आहे? 3 6 9 आणि 10. C4H10. या दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येतो? C4H10. पण कार्बन ॲटमची अरेंजमेंट बघा, इथं एक ब्रांच आहे, इथं ब्रांच नाही. ठीक आहे, म्हणजे बेस्ट एक्झाम्पल फॉर द चेन आयसोमर. अल्केन इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर द चेन आयसोमर. चेन आयसोमरसाठी हा अल्केन जो आहे तो बेस्ट एक्झाम्पल आपण कन्सिडर करतो कारण त्यामध्ये चेन आयसोमेरिझम शक्यतो जे कुठले कंपाऊंड असतात त्यामध्ये अल्केन जे असतात ते सगळ्यात जास्त चेन आयसोमेरिझम दाखवतात. लक्षात येत आहे? चेन आयसोमेरिझम अल्केन्स फर्स्ट कुठला बघितला आपण? चेन आयसोमेरिझम. नेक्स्ट बघूया सेकंड पोझिशन आयसोमेरिझम. Alkane also shows position isomerism in that structure. Second, position isomerism. Positional isomerism. आता पोझिशन आयसोमेरिझम म्हणजे काय? सिमिलरिटी काय येणार आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला. दे आर हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट काय येणार? पोझिशन ऑफ द ग्रुप और सबस्टिट्यूएंट. सबस्टिट्यूएंटची पोझिशन आहे त्या ग्रुपची जी पोझिशन आहे ती चेंज आहे. फॉर एक्झाम्पल काय सिमिलरिटी सुरुवातीला सेम काय आहे म्हणजे आपण सिमिलरिटी काय असणार आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे आणि डिफरंट काय आहे? डिफरंट काय येणार आहे? काय ते डिफरंट? पोझिशन ऑफ द फंक्शनल ग्रुप किंवा पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप और एनी सबस्टिट्यूएंट. फंक्शनल ग्रुप और सबस्टिट्यूएंट. फंक्शनल ग्रुप और सबस्टिट्यूएंट. ठीक आहे, काय आहे पोझिशन? सॉरी डिफरंट काय आहे? पोझिशन ऑफ द फंक्शनल ग्रुप ऑफ सबस्टिट्यूएंट. तुम्ही म्हणाल फंक्शनल ग्रुप अल्केनमध्ये काही संबंध नाही, सबस्टिट्यूएंटची पोझिशन आपल्याला चेक करा. सो लेट्स चेक द एक्झाम्पल ऑफ पोझिशन आयसोमर शोन बाय द अल्केन्स. त्यामध्ये एक एक्झाम्पल बघूया आपण 2-methyl पेंटेन. ठीक आहे, एक्झाम्पल बघूया आपण 2-methyl पेंटेन. 2-methyl पेंटेन. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? C6H14. बरोबर आहे का? चेक करा. 1 2 3 4 5 6 कार्बन ॲटम आले आणि हायड्रोजन बघा 3 6 7
मिथाइल पेंटेन. आता स्ट्रक्चर दुसरं बघा कसं काढू तुम्ही. CH3 CH2 CH CH3 CH2 आणि CH2. ठीक आहे. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा. कुठला स्ट्रक्चर आहे हे 3-मिथाइल पेंटेन. 3-मिथाइल पेंटेन. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येतो. कार्बनचे 1 2 3 4 5 6 6 H 3 2 5 3 8 9 11 14 C6H. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे. म्हणजे यांचं जे पोझिशन आहे, जे सबस्टिट्यूएंट आहे त्याची पोझिशन फक्त चेंज आहे. इथं कुठल्या पोझिशनला आहे सेकंड आणि इथं कुठल्या पोझिशनला गेला थर्ड. कुठल्या पोझिशनला गेला थर्ड. लक्षात येते. दोन आयसोमेरिझम बघितला आपण अल्केन मध्ये. फर्स्ट बघितला चेन आयसोमेरिझम आणि सेकंड बघितला पोझिशनल आयसोमेरिझम. आता थर्ड येतो. थर्ड शक्यतो तुम्हाला फर्स्ट इयर साठी इम्पॉर्टंट नाहीये, पण एक जनरली आपण कन्सिडर करू शकतो की कुठला टाईपचा थर्ड आयसोमेरिझम शो करतात. हे जनरली शो केलं जातं ऑप्टिकल आयसोमेरिझम. हे काय कुठल्या आयसोमेरिझम आहेत ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये कार्बन जो असतो तो असिमेट्रिक पाहिजे, हे कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये. आणि जनरली आपण जर कॉटन मध्ये सबस्टिट्यूटेड एखादा अल्केन बघितला, सपोज हा एक अल्केन बघतोय आपण. या अल्केन मध्ये आता या अल्केन मध्ये चेक करा की हा जो अल्केन आहे हा 3-मिथाइल हेक्सेन. ठीक आहे. कुठला आहे हा 3-मिथाइल हेक्सेन. तर या 3-मिथाइल हेक्सेन मध्ये हा कार्बन जो आहे असिमेट्रिक कार्बन आहे. त्यामुळे हा कार्बन शक्यतो काय करतो ऑप्टिकल आयसोमेरिझम शो. लक्षात येते. ह्या कार्बनमुळे काय होतात ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतात. त्यामुळं जो अल्केन्स जो आहे अल्केन मध्ये 3 प्रकारचे वेगवेगळे आयसोमर्स दाखवतात अल्केन्स. फर्स्ट येतो चेन आयसोमेरिझम, सेकंड येतो पोझिशन आयसोमेरिझम आणि थर्ड आहे तो ऑप्टिकल आयसोमेरिझम. ठीक आहे. आणि लक्षात 3 प्रकारचे आयसोमर्स दाखवतात. आता या कंपाऊंडमुळे वेगवेगळ्या टाईपचे आयसोमर्स फॉर्म होतात. त्याचे 2 आयसोमर्स प्रिपेअर होतात वेगवेगळे डी एल. ठीक आहे. त्यांना डेक्स्ट्रो ईओ वेगवेगळ्या टाईपचे 2 आयसोमर्स फॉर्म होतात. ऑप्टिकल आयसोमेरिझम, चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम. अल्केन मध्ये शक्यतो 3 वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आयसोमर्स बघायला भेटतात. नेक्स्ट आपण बघूया फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द अल्केन. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द अल्केन. Physical properties of the alkane. So physical properties आपल्याला माहितीच आहे. त्याचा आपण स्टेट काय आहे, त्याचा ऑर्डर काय आहे, त्याचा बॉइलिंग पॉइंट कसा असतो, मेल्टिंग पॉइंट कसा असतो, सॉलिबिलिटी काय असते. सो लेट्स चेक इट. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये फर्स्ट बघूया त्याची स्टेट. स्टेट म्हणजे कुठल्या स्टेट मध्ये अवेलेबल असतो. तर तो लिक्विड आहे, सॉलिड आहे का गॅसियस स्टेट मध्ये आहे. तर या अल्केन्स मध्ये फर्स्ट 4 मेंबर जे आहेत, फर्स्ट 4 मेंबर दॅट इज मिथेन, इथेन, प्रोपेन अँड ब्युटेन. हे जे 4 मेंबर आहेत हे 4 मेंबर आपल्याला गॅसियस स्टेट मध्ये मिळतात. कुठल्या स्टेट मध्ये मिळतात गॅसियस स्टेट. ठीक आहे. हे फर्स्ट 4 मेंबर ऑफ द अल्केन सीरीज. अल्केन सीरीजचे पहिले 4 मेंबर जे आहेत आपल्याला गॅसियस स्टेट मध्ये मिळतात. नेक्स्ट 15 मेंबर्स म्हणजे कुठून C5 टू C19 पर्यंत. C5 टू C19. नेक्स्ट 15 मेंबर्स जे आहेत आपल्याला लिक्विड स्टेट मध्ये मिळतात. कुठल्या स्टेट मध्ये आहेत लिक्विड स्टेट मध्ये मिळतात. लक्षात येते. पहिले 4 गॅसियस आणि नेक्स्ट 15 जे आहेत ते लिक्विड आणि त्याच्या वरचे जे आहेत अबोव C19 किंवा अबोव C20 जरी म्हणलं तरी चालेल.
C20 द रूल. हे जे वरचे जे आहे ते सॉलिड आहे, पण कसे सॉलिड आहे? वॅक्स लाईक सॉलिड. कसे आहे ते? वॅक्स लाईक सॉलिड. तो त्याची स्टेट जी आहे, फिजिकल स्टेट जी आपण कन्सिडर करतो, पहिले फर्स्ट 4 मेंबर्स आर इन गॅसियस स्टेट, another 15 members, next 15 members from C5 to C19 are liquid state, are in liquid state, while above C19 त्याच्यामध्ये जे हायर अल्केन्स जे आहेत ते हायर अल्केन आपल्याला वॅक्स लाईक सॉलिड फॉर्म मध्ये मिळतात. लक्षात आले? नेक्स्ट वी विल चेक विथ द सॉलिडिटी ऑफ द अल्केन. अल्केनची सॉलिडिटी चेक करूया. नेक्स्ट काय आहे? सॉलिडिटी ऑफ द अल्केन. आता सॉलिडिटी म्हणजे नेमकं काय? तो कुठल्या सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह होतो, तो अल्केन नेमकं कुठल्या सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह होतो हे आपल्याला चेक करायचं आहे. हे जे सॉल्युबिलिटी आपण चेक करतो, तर ते सॉल्युबिलिटी चेक करण्यासाठी आपल्याला लाईट डिझॉल्व्ह लाईट नावाचा रूल यूज करावा. काय? लाईट डिझॉल्व्ह लाईट. लाईट डिझॉल्व्ह लाईट. ठीक आहे. लाईट डिझॉल्व्ह लाईट म्हणजे काय? जर तो पोलार सबस्टन्स असेल, जर तो पोलार सबस्टन्स असेल तर तो पोलार सॉल्व्हेंट मध्येच डिझॉल्व्ह होतो, तर तो पोलार सॉल्व्हेंट मध्येच डिझॉल्व्ह होतो. जर तो नॉन पोलार सबस्टन्स असेल, जर तो नॉन पोलार सबस्टन्स असेल तर तो कशात डिझॉल्व्ह होणार? नॉन पोलार सॉल्व्हेंट. बरोबर? नॉन पोलार सॉल्व्हेंट. याला आपण काय म्हणतो? लाईट डिझॉल्व्ह लाईट. पोलार सबस्टन्स पोलार सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह होणार, नॉन पोलार सबस्टन्स नॉन पोलार सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह. ऍक्च्युअली हे जे अल्केन्स आहेत हे अल्केन्स आपल्याला कम्प्लिटली नॉन पोलार स्टेट मध्ये मिळतात. कसले? नॉन पोलार. अल्केन कुठल्या पोझिशन मध्ये असतात? नॉन पोलार. त्यामुळे ते कशात डिझॉल्व्ह होणार? कशात डिझॉल्व्ह होणार? नॉन पोलार सॉल्व्हेंट. कशात डिझॉल्व्ह होणार? नॉन पोलार सॉल्व्हेंट. आता कुठले कुठले नॉन पोलार सॉल्व्हेंट आहेत? कार्बन टेट्राक्लोराइड CCl4 बेन्झीन यामध्ये ते डिझॉल्व्ह होतात. सो दे आर सॉल्युबल इन कार्बन टेट्राक्लोराइड अँड बेन्झीन, while they are insoluble in polar solvent. ते कशामध्ये इनसॉल्युबल आहेत? पोलार सॉल्व्हेंट. कुठले पोलार सॉल्व्हेंट आहेत? सॉल्व्हेंट पोलार वॉटर. they are insoluble in water, while they are soluble in polar solvents such as carbon tetrachloride and benzene. लक्षात येते सॉलिबिलिटी. पहिली स्टेट आपण त्याची बघितली, कुठल्या स्टेट मध्ये आहे? लिक्विड आहे, सॉलिड आहे, गॅसेस आहे. आणि नेक्स्ट आपण बघितली त्याची सॉलिबिलिटी. ते कशामध्ये सॉल्युबल होतात? लाईट डिझॉल्व्ह लाईट रूल नुसार they are actually non polar in state. They are only soluble in non polar solvent. Which solvents? Carbon tetrachloride and benzene, while they are soluble insoluble in water. लक्षात येते? This is about the solubility of the alkenes. Next we will check with the density of the alkenes. काय चेक करतोय आपण? नेक्स्ट डेन्सिटी ऑफ द अल्केन. या अल्केनची डेन्सिटी जी आहे ती अल्केनची डेन्सिटी आपल्याला 0.7 ग्रॅम पर ml इथपर्यंत मिळू शकते. जास्तीत जास्त 0.7 ग्रॅम पर ml इथपर्यंत आपल्याला त्याची डेन्सिटी मिळते. वॉटरची डेन्सिटी आपल्याला माहितीच आहे 1 ग्रॅम पर ml. म्हणजे हे जे अल्केन्स आहेत, अल्केन्स आर लेस डेन्स. काय आहेत? लेस dense than water. Alkenes are less dense than water. ठीक आहे? लक्षात येते? They are less dense than the water. म्हणजे जर आपण अल्केनचं आणि सॉरी वॉटरचं आणि अल्केन जर घेतले तर ते आपल्याला वर तरंगताना दिसतील. अल्केन जे लिक्विड असतील ते सॉलिड असतील तर ते आपल्याला लगेच सेपरेट आउट होतील आणि ते वर तरंगताना दिसतील, वॉटरच्या वर तरंगत असतील. कारण का? तर त्यांची डेन्सिटी जी आहे ती वॉटरपेक्षा कमी आहे. सो दे आर लेस डेन्स दॅन द वॉटर. सो ते जे आहे ते वॉटरच्या वर तरंगताना आपल्याला दिसतं. लक्षात आली डेन्सिटी. नेक्स्ट वी विल गो विथ द मेल्टिंग पॉइंट ऑफ द
alkanes, melting point of the alkane. So what is melting point? Melting point म्हणजे नेमकं काय? मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय की एक टेम्परेचर, त्या टेम्परेचरला आपले जे काही सॉलिड स्टेट मधले कंपाऊंड असतात ते लिक्विड स्टेट मध्ये जातात, ते टेम्परेचर, त्याला टेम्परेचरला आपण काय म्हणतो मेल्टिंग पॉइंट. सॉलिड टू लिक्विड, ठीक आहे, लक्षात येते. सॉलिड पासून लिक्विड मध्ये जाण्याचं टेम्परेचर असतं, त्या टेम्परेचर त्या पॉइंटला आपण काय म्हणतो मेल्टिंग पॉइंट. सो मेल्टिंग पॉइंट ऑफ द अल्केन इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग द मॉलिक्युलर वेट. जसं जसं मॉलिक्युलर वेट वाढतं, जसं जसं मॉलिक्युलर वेट वाढतं तसं तसं ते मेल्टिंग पॉइंट जे आहे त्या अल्केनचा वाढत जातो. लक्षात घ्या, मेल्टिंग पॉइंट जो आहे तो त्या अल्केनचा वाढत जातो. पण यामध्ये एक कंडिशन येते की ज्या वेळेस ब्रांचेस असतात, ज्या वेळेस ब्रांचेस येतात, त्या ब्रांचेसच्या जे काही ब्रांच आल्यामुळे त्यामध्ये जो चेंज होतो, त्या ब्रांचेसमुळे काय होतं, जर जास्त ब्रांचेस असतील तर ब्रांचिंग काय करते, तो जो स्ट्रक्चर आहे 3D स्ट्रक्चर जे आहे त्याचं कॉम्पॅक्ट करते. काय करणार आहे, कॉम्पॅक्ट म्हणजे काय, ब्रांचिंग मेक्स स्ट्रक्चर काय करतोय, कॉम्पॅक्ट. काय करणार, कॉम्पॅक्ट करणार, ठीक आहे. त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते कॉम्पॅक्ट करणार. कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर झाल्यामुळे ज्यावेळेस जशा ब्रांचेस इन्क्रीज होतात तसा तसा मेल्टिंग पॉइंट कमी होत जातो. जसा ब्रांचेस इन्क्रीज होतात तशा तशा मेल्टिंग पॉइंट कमी होत जातात. कारण काय, का तर त्या ज्या ब्रांचेस आहेत त्या काय करतात, त्या स्ट्रक्चरला कॉम्पॅक्ट करतात. ठीक आहे, लक्षात येते. म्हणजे समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया, 2-methyl हेक्सेन, 2-methyl पेंटेन, सॉरी एक एक्झाम्पल घेऊया. आता 2-methyl पेंटेन मध्ये सिंगल ब्रांच आहे, पण त्याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो मेल्टिंग पॉइंट आहे तो -154 डिग्री सेल्सिअस. त्याचा मेल्टिंग पॉइंट काय येतो, -154 डिग्री सेल्सिअस. हा कुठला स्ट्रक्चर आहे, 2-methyl पेंटेन. त्याच्या पुढचं स्ट्रक्चर घेऊया, त्याच्यानंतरचं स्ट्रक्चर घेऊया, CH3 ठीक आहे. 2,3 डायमिथाइल ब्यूटेन, 2,3 डायमिथाइल ब्यूटेन. ह्याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे, आता इथं एक ब्रांच जास्त आहे या स्ट्रक्चर, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे, दोन्ही स्ट्रक्चरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे, फक्त याच्यामध्ये काय झालं, ब्रांच वाढली. मग याचं मेल्टिंग पॉइंट काय होणार, ब्रांच वाढली तो स्ट्रक्चर जे आहे ते जास्त कॉम्पॅक्ट झालं, त्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉइंट वाढतो. आणि हा जो वाढलेला मेल्टिंग पॉइंट आहे -136 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, मायनस आहे त्यामुळे बघा इथं -154 डिग्री सेल्सिअस आहे आणि तो वाढलाय मेल्टिंग पॉइंट किती झालाय, -136 डिग्री सेल्सिअस. अजून एक एक्झाम्पल बघूया याच्यामध्ये इथं एक्झाम्पल घेतो मी, CH3 ठीक आहे. आता ह्या स्ट्रक्चर मध्ये बघा ब्रांचिंग सेमच आहे, फक्त ह्या स्ट्रक्चर मध्ये ती ब्रांचिंग एकाच कार्बन आहे, म्हणजे तो परत अजून जास्त कॉम्पॅक्ट झाला, तो कंपाऊंड काय झालेला आहे, परत जास्त कॉम्पॅक्ट झाला. म्हणजे त्याला ब्रेक करण्यासाठी एनर्जी जास्त लावावी लागते. लक्षात येते, त्याला ब्रेक करण्यासाठी एनर्जी परत जास्त लावावी लागते. म्हणजे याच्यापेक्षा तरी नक्कीच आपल्याला जास्त एनर्जी यूज करावी लागणार. म्हणजे याचा मेल्टिंग पॉइंट काय होणार, कम्पेअर टू 2-methyl पेंटेन आणि 2,3 डायमिथाइल पेंटेन पेक्षा याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे 2,2 डायमिथाइल ब्यूटेनचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो
किती असेल, तो आहे -98 डिग्री सेल्सिअस, -98 डिग्री सेल्सिअस. लक्षात येत आहे? कारण काय होतं की जे ब्रांचिंग आहे ते ब्रांचिंग काय करतं, त्या स्ट्रक्चरला जास्त कॉम्पॅक्ट करतं, पॅक्स करून टाकतं. काय करतं, कॉम्पॅक्ट करतं, पॅक्स करतं, त्याला कन्वर्ट करतं सॉलिड स्टेट. आणि सॉलिड स्टेटमध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याला मेल्टिंग पॉईंट नक्कीच वाढत जाणार आणि वाढत गेलेला मेल्टिंग पॉईंट हा. त्यामुळे लक्षात ठेवा, ब्रांचिंगमुळे काय होतं की मेल्टिंग पॉईंट वाढतो. ब्रांचिंगमुळे काय होतं, मेल्टिंग पॉईंट वाढतो. आणि जसं जसं मॉलिक्युलर वेट वाढत जातं, स्टेट चेंज आयसोमर्स असतील, जसं जसं मेल्टिंग पॉईंट वाढत जातं, जसं जसं मॉलिक्युलर वेट वाढत जातं तसा तसा मेल्टिंग पॉईंट वाढतो. लक्षात येते? मेल्टिंग पॉईंट ऑफ द अल्केन. नेक्स्ट वी विल डील विथ द बॉइलिंग पॉईंट ऑफ द अल्केन. नेक्स्ट काय आहे, बॉइलिंग पॉईंट ऑफ द अल्केन. boiling point of the alkane. So what is mean by boiling point? Boiling point म्हणजे नेमकं काय? काय असतं बॉइलिंग पॉईंट? एक टेम्परेचर. ज्या टेम्परेचरला आपला लिक्विड स्टेट मधला एखादा कंपाऊंड गॅसियस स्टेट मध्ये जातो त्याला आपण काय म्हणतो, बॉइलिंग पॉईंट ऑफ दॅट कंपाऊंड. त्या कंपाऊंडच्या बॉइलिंग पॉईंट आपण असं मेजर करत असतो की त्या तो कंपाऊंड ज्या टेम्परेचरला लिक्विड स्टेटमधून डायरेक्ट गॅसियस स्टेटमध्ये जातो त्याला आपण काय म्हणतो, बॉइलिंग पॉईंट. तर या जसं आपण बघितलं की मेल्टिंग पॉईंट जसं जसं वाढत मॉलिक्युलर वेट वाढते तसं तसं मेल्टिंग पॉईंट वाढतो. सेम तसंच आहे, जसं जसं मॉलिक्युलर वेट वाढत जातं, जसं जसं मॉलिक्युलर वेट ऑफ द अल्केन इन्क्रीजेस, इट increases with the melting point of that compound of that alkane. melting point सुद्धा वाढत जातो. जसं जसं मॉलिक्युलर वेट वाढत जाणार तसा तसा मेल्टिंग पॉईंट सुद्धा वाढत जातो. लक्षात येते? जसं जसं मॉलिक्युलर वेट वाढते तसं तसं मेल्टिंग पॉईंट वाढत जातो. पण ब्रांचेस, आता परत इथं ब्रांचेसचा विषय. ज्या वेळेस ब्रांचेस एखाद्या स्ट्रक्चरला, आता हे स्ट्रक्चर मेल्टिंग पॉईंटमध्ये काय होतं, बॉइलिंग पॉईंटमध्ये काय होतं, मेल्टिंग पॉईंटमध्ये आपण बघितलं की ते जास्त कॉम्पॅक्ट होत जातं. पण बॉइलिंग पॉईंटमध्ये काय होतं की ज्या वेळेस स्ट्रक्चरला एखाद्या ब्रांचेस येतात, एखाद्या स्ट्रक्चरमध्ये ब्रांचेस येतात त्यावेळेस काय होतं की त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर जे आहे ते बारीक स्मॉल होतं. स्ट्रक्चर काय होतं, स्मॉल होतं. आणि स्मॉल स्ट्रक्चरमधून काय होतं की इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जे आहेत ते निघून जातात, डिमिनिश. काय होतात, निघून जातात. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन डिमिनिशेस. इंटरमॉलिक्युलर forces of attraction is diminished. ठीक आहे का, तर स्ट्रक्चर स्मॉल झालंय. स्ट्रक्चर काय झालेलं आहे, जसे जसं ब्रांचेस वाढल्या तसे तसे स्ट्रक्चर त्याचं स्मॉल झालं. आणि स्मॉल स्ट्रक्चर झाल्यामुळे त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जे आहेत, फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जे आहेत ते डिमिनिश झाले. ठीक आहे, त्यामुळे काय होतं की जसे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन डिमिनिश झाल्यानंतर त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कमी झाले, त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो कमी होत गेला. ठीक आहे, त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो कमी होणार. जशा जशा ब्रांचेस वाढणार तसा तसा त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होणार, कमी होत जाणार. ठीक आहे, लक्षात येते काय होतंय, तुम्हाला काय सांगितलं, ब्रांचेस वाढल्या, लक्षात येते का, ब्रांचेस इंक्रीजेस, त्याच्यानंतर काय होतं, सरफेस एरिया स्मॉल होतो. काय होतंय, स्मॉलर द सरफेस एरिया स्मॉल होतो. आणि त्याच्यानंतर काय होतं की हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन डिमिनिश्ड. हे जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते डिमिनिश्ड होतात. त्यामुळे जसं जसं बॉइलिंग पॉईंट जसं जसं ब्रांचेस वाढतात
तसा तसा बॉइलिंग पॉईंट कमी होत जातो. जी एनर्जी आहे त्या लिक्विडला बॉईल करण्यासाठी किंवा गॅसियस स्टेटमध्ये पाठवण्यासाठी ती एनर्जी कमी लागते. ते इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन ही कमी निघून जातात त्याच्यामधून. त्यामुळे जी एनर्जी लागते ती एनर्जी कमी प्रमाणात लागते. एनर्जी रिक्वायरमेंट बिकम्स लेस. एनर्जी रिक्वायरमेंट बिकम्स less, so that with increasing branches the boiling point of the alkane decreases. लक्षात येते? आले लक्षात? त्याच्यामध्ये एक आपण एक्झाम्पल बघूया. एन पेंटेन. कुठलं एक्झाम्पल आहे? एन पेंटेन. समजा CH3 CH2 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 आणि CH3 हा कुठला कंपाऊंड आहे? एन पेंटेन. ठीक आहे. या कंपाऊंडचा बॉइलिंग पॉइंट जो येतो तो येतो 30 डिग्री सेल्सिअस. काय आहे बॉइलिंग पॉइंट? 36 डिग्री सेल्सिअस. द बॉइलिंग पॉइंट येतो 36 डिग्री सेल्सिअस. एन पेंटेन. याच्यामध्ये ब्रांच आयसोपेंटेन. काय आहे हा? आयसोपेंटेन. आयसोपेंटेनचा बॉइलिंग पॉइंट जो येतो आता याला ब्रांच आहे म्हणजे बॉइलिंग पॉइंट काय होणार? कमी होणार. तुमचा बॉइलिंग पॉइंट जो येतो 28 डिग्री सेल्सिअस. किती येतोय? 28 डिग्री सेल्सिअस. कारण ब्रांच आहे स्ट्रक्चर बारीक झालं, स्ट्रक्चर स्मॉल झालं. स्ट्रक्चर स्मॉल झाल्यानंतर काय होणार? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कमी निघून गेले, त्याच्यामध्ये कमी होत चालले. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कमी झाले, त्याची जी एनर्जी लागते त्याला लिक्विड स्टेटमधून गॅसियस स्टेटमध्ये जाण्यासाठी ती एनर्जी रिक्वायरमेंट कमी झाली. त्यामुळे त्याला एनर्जी जी आहे किंवा त्याला जी हीट लागते बॉइलिंग पॉईंट जो आहे त्याचा तो कमी होतो. लक्षात येतो? तो कमी होऊन किती होतो? 28 डिग्री सेल्सिअस. त्याच्यामधून अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. निओपेंटेन. निओपेंटेन. आता निओपेंटेनचं स्ट्रक्चर बघा अजून कॉम्पॅक्ट, अजून स्मॉल. निओपेंटेनचं स्ट्रक्चर जे आहे ते अजून स्मॉल झालं. त्याला जे लागणारे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत त्याचे ते इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत त्याच्यामधले ती इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन निघून गेली, डायरेक्ट कमी झाली. त्यामुळे त्याच्यात एनर्जी लागणार त्याची जी बॉइलिंग पॉईंट आहे ती बॉइलिंग ती एनर्जी लागणार त्याला लिक्विडमधून गॅसेस स्टेटमध्ये नेण्यासाठी एनर्जी खूप कमी लागणार. त्यामुळे त्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो बॉइलिंग पॉईंट खूप कमी होणार. तो बॉइलिंग पॉईंट असतो 9.5 डिग्री सेल्सिअस. 9.5 डिग्री सेल्सिअस. येते लक्षात? बॉइलिंग पॉईंट ऑफ द अल्केन्स. यामध्ये बॉइलिंग पॉईंट ऑफ द अल्केन्स. जसं जसं मॉलिक्युलर वेट वाढतो तसा तसा बॉइलिंग पॉईंट वाढतो आणि ज्यावेळेस ब्रांचेस वाढतात तसा तसा बॉइलिंग पॉईंट कमी होत जातो. येते लक्षात? सो दिस इज ऑल अबाउट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द अल्केन. आपण आजच्या लेक्चरमध्ये चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम ऑफ द अल्केन आणि त्याच्या काय फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्यामध्ये मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी, सॉल्युबिलिटी स्टेट ऑफ द अल्केन हे डिस्कस केलेलं आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.